नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सागर राजेंद्र देशमुख यांची ग्रामपंचायत देशमुख कांबळे उपसरपंचपदी बिनविरोध निवड. महाड तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या 134 ग्रामपंचायतीपैकी ग्रामपंचायत देशमुख कांबळे येथे बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सरपंच सुनीलभाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतचे सदस्य श्री सागर राजेंद्र देशमुख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी या निवडी दरम्यान पीठासन अधिकारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री बंडगर यांनी सुद्धा उपसरपंचाचा सागर राजेंद्र देशमुख यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री सागर राजेंद्र देशमुख यांची देशमुख कांबळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड होताच सर्व राजकीय पक्षातील मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आज या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी प्रथम तर मी पक्षाला आणि ग्रामपंचायतचे आपले सरपंच सुनीलभाई देशमुख व सर्व सदस्यांचे पहिले तर आभार मानतो की त्यांनी मला ही उपसरपंच पदाची संधी दिली. आज या गेले 2 वर्षे झाले आम्ही या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कामं करतो. अनेक विकास कामं आहेत. फंड कमी असताना देखील आम्ही विविध प्रकारे प्रयत्न करून बाहेरून आमदारांच्या मार्फत किंवा MIDCतील CSR फंडाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून आम्ही फंड आणायचा प्रयत्न करतो आणि विकास कामं जोरदारपणे चालू आहेत. आणि यापुढे चालू राहतील. माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचा देखील आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि विकासासाठी ते आम्हाला कधी जातो तेव्हा नेहमी पाठिंबा देतात आणि आमच्यासाठी प्रयत्न करत असतात. माननीय सरपंच सुनीलभाई देशमुख तसेच इतर सदस्य हे देखील आम्ही सर्व एक टीम म्हणून काम करतो आणि गावातील विविध प्रश्नावर आत्तापर्यंत आम्ही काम करत आलो आहोत आणि भविष्यात देखील जे काही प्रश्न असतील त्यावर आम्ही एकत्रपणे काम करत राहणार आहोत. तर पुन्हा एकदा मी पक्षाला आणि ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. गेले 2 वर्षापूर्वी ही ग्रामपंचायत माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो पण थोडक्यापायी निष्ठत होती. 2 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा विश्वास ठेवून आमच्या सर्व ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायत आमदार साहेबांच्या ताब्यात दिली आणि त्यानंतर त्यावेळेला 5 सदस्य शिवसेनेचे निवडून आले आणि 2 आले विरोधकांचे. आज तेही 2 आमच्याबरोबर आहेत. पण आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाला संधी द्या. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला संधी देतो. आता 2 उपसरपंच आमचे झाले. हाटे झाले, सालेकर झाले, आता सागर देशमुख आहेत. जेवढे सदस्य आहेत त्यांना थोडे थोडे अवधी देऊन प्रत्येकाला उपसरपंच ह्या ग्रामपंचायतीचे करायचं असं आमदार साहेबांचे आदेश आहेत. आणि त्याप्रमाणे नागेश सालेकरांची मुदत संपल्याच्या नंतर त्याच दिवशी म्हणजे आजच मुदत संपते आणि आजच आम्ही दुसरा उपसरपंच बसवला खुर्चीवर. त्या आमचे सर्व सदस्य अतिशय प्रामाणिक आहेत आणि आमदार साहेबांचे शब्द पाळणारे आहेत. ज्या आमदार साहेबांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत दिली, ही विश्वासाने दिली, की आज MIDCमध्ये आज तरुणांना कामाची संधी पाहिजे, रोजगार पाहिजे, ह्यासाठी आमदार साहेब प्रयत्न करत आहेत. आमच्याही गावातले अनेक तरुण कामाला लागतील. आता बिर्ला ग्रासिमसारखा हा कारखाना आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आला आणि त्यामुळे आम्ही व्यावसायिक, धंदेवाले आणि नोकर सगळ्या बाजूने आम्हाला आमदार साहेबांची मदत आहे आणि आमदार साहेबांचं या गावावरती लक्ष आहे. आम्ही जसे आमच्यावरती लक्ष आहे तसं आमच्याही गावाचं त्यांच्यावरती लक्ष राहून येणाऱ्या 2 महिन्यात विधानसभेचं इलेक्शन आहे. त्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त ह्या गावामधून त्यांना लीड आम्ही देऊ आणि 4थ्या वेळेला आमदार करू आणि ते ह्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशा आमच्या बहिणी चरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, महाड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.